नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रंथी संदर्भात माहिती पाहिली होती। मानवी शरीरात आढळणाऱ्या ग्रंथी त्यांच्या कमी अधिक्यामुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम हे आपण सविस्तर पाहिले होते। तो व्हिडिओ आणखीन आता पण तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या। छोटासा 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे। हमखास मार्क मिळून जातात। 4 ते 5 मार्क तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मिळून जातील, तो जर चॅप्टर तुम्ही क्लिअर केला तर। आज आपण जो चॅप्टर पाहणार आहोत तो आहे संरक्षण यंत्रणा। हे छोटे छोटे चॅप्टर आपण अगोदर कंप्लीट करण्याचे एकच कारण आहे, कारण हे चॅप्टर दरवेळेस परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात आणि अर्ध्या ते 1 तासामध्ये असे छोटे छोटे चॅप्टर क्लिअर होऊन जातात। हा चॅप्टर झाल्यानंतर लागलीच नेक्स्ट डेला आपण फडके प्रकाशन मधलं जे सेकंड चॅप्टर आहे, आपण मानसशास्त्राचं फर्स्ट चॅप्टर पाहिलं होतं, सेकंड चॅप्टर पाहायचं राहिले, ते सेकंड चॅप्टर हे चॅप्टर झाल्यानंतर लागलीच पाहू। आता आपण संरक्षण यंत्रणेबद्दल माहिती घेऊ। पहिली संरक्षण यंत्रणा आहे समर्थन। समर्थन म्हणजे काय? जर आपण एखादी चूक केली असेल, ती चूक मान्यच करायची नाही, दुसऱ्याला खरं वाटेल असं सांगायचं, त्या चुकीचं आपण स्वतः समर्थन करायचं, याला समर्थन असे म्हणतात। आता समर्थन म्हणजे काय, समर्थन कसं केले जाते, त्याचे वेगवेगळे उदाहरण परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यात आपण पाहू, एखाद्या कृतीत आपली चूक झाली असता ती मान्य न करता इतरांना खऱ्या वाटतील अशा सबबी सांगणे म्हणजे समर्थन होय। आता याचं एकदम सर्वात भारी उदाहरण म्हणजे काय, मेडिकलला प्रवेश मिळाला नाही, याचे योग्य कारण आपल्याला गुण कमी पडलेत हे मान्य करायचं नाही। आता काय करायचे, डॉक्टर होऊन गल्ली बोळा सुद्धा डॉक्टर आहेत, शेकडो डॉक्टर आहेत, असं उत्तर देणे म्हणजे आपल्या कृतीचं समर्थन करणे होय। शाळेत 1-2 मिनिट उशीर आलेली शिक्षिका मला यायला उशीर झाला हे मान्य करीत नाही, तर उलट शाळेचे घड्याळ 2 मिनिट पुढे आहे असे सांगते, तेव्हा त्या आपल्या वर्तनाचे समर्थन करते। आणि आता हे समर्थनाचं उदाहरण पहा, आपण दरवेळेस करतो, टीईटी पास होत नाही कारण पेपर अवघड असतो, पण आपण पेपरचा अभ्यास करतो का नाही म्हणून आपण टीईटी पास होत नाही। एखादा हुशार विद्यार्थ्याचा परीक्षेत पहिला क्रमांक आला नाही तर तो आपला अभ्यास कमी पडला असे मान्य करीत नाही, तर परीक्षेच्या वेळी मी आजारी होतो असे कारण सांगून स्वतःचा बचाव करतो। आता ही जी काय समर्थन संरक्षण यंत्रणा आहे, ह्याच्यामध्ये आपण ज्या काही कृती केलेल्या आहेत, जे काय आपल्या चूक झालेल्या आहेत त्या मान्य करायच्या नाहीत, उलट आपल्या चुकीचं समर्थन करायचं आणि दुसऱ्याला पटवून द्यायचं की मी जे बोलतोय ते खरंच आहे। हीच आहे ती संरक्षण यंत्रणा। अगदी साधे साधे उदाहरण आहेत, साध्या साध्या उदाहरणावरून ह्या संरक्षण यंत्रणा समजून जातात आणि अशीच उदाहरणं परीक्षेमध्ये विचारले जातात। आता नंबर 2 ची संरक्षण यंत्रणा आहे प्रक्षेपण। आता प्रक्षेपण म्हणजे काय ते आपण पाहू। प्रक्षेपण या प्रकारात दोष आपला असला तरी दुसऱ्याच्या माथी मारला जातो। आता एकदम सरळ सरळ काय, चूक आपली असली तरी चूक आपली आहे म्हणायचंच नाही, चूक समोरच्याचीच आहे। आपण कितीही चुका करू, ती चूक आपण नाही, समोरच्यामुळे चुका होतात आणि समोरचा चुकीचा आहे असा या संरक्षण यंत्रणेमध्ये प्रक्षेपण मध्ये सांगितलं जातं। आता उदाहरण कसं आहे बघा, परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही असे सांगतो किंवा शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो। स्नेह संमेलनात एखाद्या विद्यार्थिनीला नीट गाता आले नाही तर ती पेटी तबल्याची साथ चांगली नाही असे सांगते। हेच आहे प्रक्षेपणचे उदाहरण। आता निवडणुकीमध्ये पडलेला हिरो मुलींनी मला मते दिले नाहीत असे सांगतो। प्रक्षेपण तंत्रामध्ये आपल्या दोषांना झाकण्याचा प्रयत्न असतो। प्रक्षेपण हे देखील अर्थाने समर्थनच आहे। आता याचं एकदम सर्वोत्तम उदाहरण म्हणलं, जर आपण गाडी चालवत असताना एकदम ऍक्सिडेंट होतो आणि आपण घरी येऊन काय सांगतो, मी धडकलो नाही, तो समोरचाच येऊन मला धडकला। अगदी आपण त्याला धडकलो असलो तरी आपण काय सांगतो, चूक माझी नव्हती, समोरचा येऊन मला धडकला। हेच आहे प्रक्षेपण तंत्र। आता आपण बल प्रवृत्ती बद्दल माहिती घेऊ। बल प्रवृत्ती म्हणजे काय हो, ही बल प्रवृत्ती आहे ना, जी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच असंख्य वेळा याचा उपयोग करत असतो। एकदम साधारणपणे सांगायचं गेलं ना, बल प्रवृत्ती म्हणजे काय, बल प्रवृत्ती ही एक मानसिक आजार आहे, मानसिक विकृती आहे। ह्या बल प्रवृत्तीमध्ये आपण म्हणजे व्यक्ती कसं वागते, समजा आपल्या घरामध्ये फ्रीज आहे, त्या फ्रीजला आपण येता जाता उघडतो, येता जाता उघडतो, उघडतो उघडतो बंद करतो, उघडतो बंद करतो, हे काय बल प्रवृत्तीचं उदाहरण आहे। आपल्या घरामध्ये लहान भाऊ बहीण असतील, आपण येता जाता उघड त्याला टपल्या मारतो किंवा डोक्यात टपली मारतो, हे सुद्धा बल प्रवृत्तीचं उदाहरण आहे। आता आपण गाडीहून सरळ जात असताना उगाचच रस्त्याच्या कडेला लावलेले बोर्ड वाचत जातो किंवा गाडीचे नंबर वाचतो, हे काय बल प्रवृत्तीचे उदाहरण आहेत। यालाच बल प्रवृत्ती म्हणतात। आणि ही बल प्रवृत्ती
प्रत्येकाच्या अंगात असते आणि ह्या बल प्रवृत्तीचा उपयोग आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असंख्य वेळा करतो। आता आपण याचे पुस्तकामध्ये जे काही उदाहरणं दिलेली असतात ते पाहू। रस्त्याने जाताना विजेच्या खांबाला हात लावणे, आपण सहजच रस्त्याने जाताना उगाचच रस्त्याच्या खांबाला हात लावतो किंवा झाडाला हात लावतो, काही करत जातो, हे बल प्रवृत्तीचे लक्षण आहे। ती रस्त्याने जाताना दुकानावरील बोर्ड वाचणे, वाहनांचे नंबर वाचणे, खांदे उडवीत बोलणे, दुसऱ्यांच्या डोक्यात टपली मारणे, जसं की काय मी उदाहरण दिलं होतं तेच, फ्रीजचे दार सारखे उघड झाप करणे, अशी असंख्य प्रकारचे आपल्याला बल प्रवृत्तीचे उदाहरण तयार करता येतात, जे की आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो। ही बल प्रवृत्ती एक विकृती आहे, पण आपण त्याच्याकडे साधं लक्ष सुद्धा देत नाही। पण तितकी ही विकृती नाही। ही विकृती जेव्हा कधी घडते, जर आपण सरळ रस्त्याने जात असताना एक पाऊल पुढे घेतो, एक पाऊल मागे घेतो, एक पाऊल पुढे घेतो, एक पाऊल मागे घेतो, हे जर आपण सारखं करत असो तर आपल्याला बल प्रवृत्ती नावाची संरक्षण यंत्रणा आहे याची विकृती झाली असं समजावं। आता आपण नंबर 4 ची संरक्षण यंत्रणा पाहू, विकृत श्रद्धा। समर्थनाचा अतिरेक झाला की विकृत श्रद्धा हा प्रकार संभवतो। याचं उदाहरण काय? आपल्या खात्यातील लोकांना कुणाचे चांगले पाहवत नाही, माझे वैभव त्यांना पाहवत नाही, मी पास झालो हे त्यांना पाहवत नाही, आपलं काहीही झालं तर ते दुसऱ्याला बघवत नाही, हे असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं ती आहे विकृत श्रद्धा। असेच आहेत विकृत श्रद्धेचे उदाहरण। आता नंबर 5 ची जी संरक्षण यंत्रणा आहे त्या संरक्षण यंत्रणेचं नाव आहे नकारात्मकता। ही संरक्षण यंत्रणा प्रत्येकाच्या अंगी असते। असहकार पुकारून काही वेळा समायोजन साधण्याचा प्रयत्न केला जातो। लक्षात घ्या, नकारात्मक संरक्षण यंत्रणेमध्ये असहकार पुकारून काही वेळा समायोजन साधण्याचा प्रयत्न केला जातो। आता याचे उदाहरण काय असतील तर सिनेमा दाखवायचे मान्य केले नाही तर आम्ही जेवणार नाही। ही संरक्षण यंत्रणा, ह्या संरक्षण यंत्रणेचा स्त्रिया खूप प्रमाणात वापर करतात किंवा स्त्रियांच्या अंगी ही संरक्षण यंत्रणा खूप प्रमाणात आढळते। बायको नवऱ्याला म्हणते, आज जर तुम्ही मला शॉपिंगला घेऊन नाही गेलात तर रात्री जेवायला भेटणार नाही। आता कामगार लोक काय म्हणत असतील, तुम्ही जर माझा पगार वाढवला नाही तर आम्ही काम करणार नाही, मी बोलणार नाही, मी जेवणार नाही, मी फिरायला येणार नाही। ही सर्व नकारात्मक वृत्ती दर्शवणारी उदाहरणे आहेत। आता आपण 6 नंबरची संरक्षण यंत्रणा पाहू। त्या संरक्षण यंत्रणेचं नाव आहे दांभिक आजार। या संरक्षण यंत्रणेचा उपयोग प्रत्येक जण करत असतो। या संरक्षण यंत्रणेचा उपयोग ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस या संरक्षण यंत्रणेचा उपयोग मी यथेच्छ केलेला आहे। आता ही संरक्षण यंत्रणा कशी असते, याचा उपयोग कोण कसा करतो ते पाहू। दांभिक आजार ही एक प्रकारची पळवाट आहे। कठीण परिस्थितीतून माघार घेण्यासाठी आजाराचे खोटे कारण दाखविले जाते। लक्षात घ्या, कठीण परिस्थितीतून जर माघार घ्यायची असेल त्यावेळेस आजाराचे खोटे कारण सांगितले जाते। आता याचे उदाहरण सर्वसामान्य कसे असतील पहा। परीक्षेची भीती वाटणारे मुले आजारी असल्याचे सांगतात। परीक्षेची भीती वाटणारे मुले आजारी असल्याचे सांगतात। परीक्षेच्या वेळी नेमके पोट दुखते, ताप येते, डोकं दुखते, कुणाला? ज्यांना परीक्षेची भीती वाटते। आजारपणामुळे त्यांना आई वडिलांची सहानुभूती मिळते आणि परीक्षेतून त्यांची सुटका होते। दांभिक आजारांमध्ये व्यक्ती असं वर्तन करते। आता आपण 7 नंबरची संरक्षण यंत्रणा पाहू। त्या संरक्षण यंत्रणेचं नाव आहे परागमन। लहानपणाचा सुखद काळ प्रौढपणी सारखा आठवून वर्तमान काळी कठीण परिस्थिती विसरण्याचा प्रयत्न यात केला जातो। म्हणजे कसं आहे, आपण लहानपणी ज्या काही चांगल्या क्रिया घडलेल्या होत्या, ज्या काही लहानपणी असताना घटना घडलेल्या होत्या, त्या घटनेचा आपण वृद्ध झाल्यानंतर किंवा काही काळानंतर त्या घटना आपण आठवणे म्हणजेच ते परागमन होय। आता उदाहरणात पाहायचं गेलं तर 10वीत पहिल्या क्रमांकाने पास झालेले विद्यार्थी उच्च शिक्षण घेताना ते आठवतात की बाबा मी 10वी मध्ये किती छान मार्क घेतले होते, कसले भारी मी मार्क घेतले होते, कसला भारी माझा नंबर आला होता, कसला सत्कार झाला होता। हे जे आहे ते परागमन याचे उदाहरण आहे। पूर्वीचे वैभव प्रौढ व्यक्ती आठवत बसतात। प्रेमभंग झालेला व्यक्ती प्रेमातील सुंदर दिवस आठवत बसतो। आणि हे परागमन जी ही वृत्ती आहे, परागमन जी ही संरक्षण यंत्रणा आहे, या संरक्षण यंत्रणेचा वापर प्रेमभंग झालेल्या व्यक्ती अति प्रमाणात वापरतात। परागमनाचे जास्त प्रमाण महिलांमध्ये असते। आता आपण 8 नंबरची संरक्षण यंत्रणा पाहू। त्या संरक्षण यंत्रणेचं नाव आहे प्रतिक्रियात्मक वृत्ती। आपल्या मनातील एखादी इच्छा इतरांना दिसू नये म्हणून त्या विरुद्ध आचरण करणे। लक्षात घ्या, आपल्या मनातील एखादी इच्छा
इतरांना दिसू नये म्हणून त्याविरुद्ध आचरण करणे. आता हे जे उदाहरण आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या समाजामध्ये घडणार आहे, आपल्याला दिसणार आहे. एक सावत्र आई सावत्र मुलाचे शेजारील महिलेजवळ कौतुक करणे. भलेही शेजाऱ्याजवळ ती कौतुक करत असेल पण घरी जाऊन ती आपल्या सावत्र मुलावर अत्याचार करते. दारू पिणारा व्यक्ती दारू पिऊ नये, दारू खूप वाईट असते असे सांगतो. बिडी पिणाऱ्याचे दुष्परिणाम सांगतो पण तो स्वतः बिडी पितो. हेच आहे प्रतिक्रियात्मक वृत्तीचे उदाहरण. आता सतत भ्रष्टाचार करणारी व्यक्ती भ्रष्टाचार करू नये म्हणून असं सांगते. बोल आता काय करायचं. अशी आहेत प्रतिक्रियात्मक वृत्तीचे उदाहरण. आता आपण पाहू 9 नंबरची संरक्षण यंत्रणा प्रतिपूरण. ही संरक्षण यंत्रणा खूप महत्वाची आहे. एका क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न व्यक्ती करीत असते. आता याच्या नावातच आहे प्रतिपूरण, म्हणजे एखाद्या घटनेमध्ये आपल्याला यश नाही आलं तर त्याचं अपयश पचवून काढण्यासाठी दुसऱ्या घटनेमध्ये जोमाने काम करणे किंवा त्याच्यामध्ये यश निर्माण करणे, हेच आहे प्रतिपूरण. म्हणजेच एका क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करणे. आता याचे उदाहरण, एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरती करतो किंवा भरपाई करतो. आता समजा एखाद्याला अभ्यासामध्ये काहीच करता येत नाही, अभ्यासामध्ये तो सतत अपयशी होतो पण दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये तो यशस्वी होतो. हेच आहे प्रतिपूरण. याचे उदाहरण, शारीरिक व्यंग असलेली व्यक्ती कला क्षेत्रामध्ये खूप आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करते. कुरूप स्त्री अभ्यासाच्या क्षेत्रात किंवा स्वयंपाकाच्या क्षेत्रात खूप प्रगती करते. अशा प्रकारे कुरूप दिसण्याची भरपाई ते करते. ते कसं आहे माहिती आहे ना, संरक्षण यंत्रणा एकदम खूप सोप्या असतात पण त्या संरक्षण यंत्रणा आपण कधी ऐकलेल्या नसतात, त्याचे उदाहरण कधी ऐकलेले नसतात, त्यामुळे आपल्याला संरक्षण यंत्रणा समजत नाही. ती पण कसं आहे माहिती आहे का, एकदा का आपण संरक्षण यंत्रणा म्हणजे काय, त्याचे उदाहरणं काय आहेत हे काय एकदा समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येते की अरे हे तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घडणारे आहेत. त्यामुळे हा टॉपिक समजायला खूप सोपा आहे. एका रिव्हिजन मध्ये एकदा ऐकलं की समजून जातं. भलेही तुम्हाला याच्यामध्ये माझं अक्षर ओळखू येऊ न येऊ, फक्त उदाहरणं ऐकून हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता जी आपण संरक्षण यंत्रणा पाहणार आहोत ना, ती संरक्षण यंत्रणा 1 नंबरची आहे. या संरक्षण यंत्रणेचा प्रत्येक व्यक्ती उपयोग करतो. जी व्यक्ती अस्तित्वात आहे ती प्रत्येक व्यक्ती ह्या संरक्षण यंत्रणेचा उपयोग करीत असते. तर या संरक्षण यंत्रणेचं नाव काय आहे, दिवा स्वप्न. म्हणजे दिवसा ढवळ्या बसून स्वप्न बघणे. म्हणजे याच्यामध्ये कसं असते माहितीये का, आपल्याला एखादी गोष्ट करणे शक्य जरी नसले तरी आपण आपल्या मनामध्ये त्याचं चित्र निर्माण करून ती यशस्वी केली आहे असं स्वप्न बघणे म्हणजेच दिवा स्वप्न होय. जीवनात ज्या इच्छा किंवा स्वप्ने प्रत्यक्षपणे पूर्ण होत नाहीत त्या व्यक्ती दिवा स्वप्नात पाहते. उदाहरणात पाहिला गेले तर प्रियकर प्रियसीच्या प्रत्यक्षपणे न लाभलेल्या एकांत चांदण्या रात्रीचे दिवा स्वप्न पाहून मिळवला जातो. आता एकदम भारी उदाहरण पाहायला गेलं ना, क्रिकेट क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीची कसोटीमध्ये निवड झालेली आहे आणि ती निवड झाल्यानंतर त्याने कसोटीमध्ये असंख्य धावा केलेल्या आहेत. मैदानामधले सर्वजण त्याचा टाळ्याचा कडकडाने स्वागत करत आहेत. तो हवेमध्ये बॅट फिरवत आहे, सर्वजण टाळ्यांचा वर्षाव करत आहेत. असं जे स्वप्न पाहणे म्हणजेच दिवा स्वप्न होय. थोडासा दिलासा मिळण्यासाठी दिवा स्वप्न चांगले असते पण दिवा स्वप्नाचा अतिरिक्त माणसाला निष्क्रिय बनवतो. लक्षात घ्या, दिवा स्वप्नाचा अतिरिक्त माणसाला निष्क्रिय बनवतो. स्वप्नरंजनात गुंग झालेल्या व्यक्तीतील भोवतालच्या वास्तववादी परिस्थितीचा विसर पडतो. म्हणजे आता आपण पाहू 11 नंबरची संरक्षण यंत्रणा, तादात्म्यकरण किंवा तादात्म्य. आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, आपली उणीव लपवण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्तीच्या छायेत राहतात. आता याचे उदाहरण खूप साधे आहेत, आपल्या रोजच्या जीवनातील आहेत. प्रसिद्ध नटाबरोबर, नटीबरोबर किंवा मंत्र्याबरोबर, श्रेष्ठ कलावंतांबरोबर स्वतःचा फोटो काढून घेतात. आता एखादा मंत्री संत्री असेल त्याच्यासोबत जाणं किंवा त्याच्या मागे थांबून असा सेल्फी घेणं व सगळ्यांना दाखवणं की मी मंत्र्यासोबत चर्चा करताना, हे जे काही उदाहरणं आहेत ती तादात्म्य किंवा तादात्म्यकरणची आहेत. वर्गातला एखादा मुलगा सतत हुशार मुलाबरोबर वावरतो. मुलगा आपले दोष लपविण्यासाठी वडिलांचा मोठेपणाचा किंवा अधिकाराचा तोरा मिरवतो. मुलगी आपल्या आई वडिलांची दिंगत कीर्ती करते, सतत सांगत असते.
चाचा विधायक हे हमारे, हे विधान सर्वात महत्वाचं आहे। चाचा विधायक हे हमारे, माझे चुलत चुलते पोलीस इन्स्पेक्टर आहेत असे सांगून स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न एखाद्या व्यक्तीकडून केला जातो, म्हणजे कशामध्ये, तादात्म्य आणि किंवा तादात्म्यकरण मध्ये। आता आपण पाहू उदात्तीकरण। समायोजन साधण्याचा उदात्तीकरण हा अत्यंत चांगला मार्ग आहे। समायोजन साधण्याचा उदात्तीकरण हा अत्यंत चांगला मार्ग आहे। त्याचं उदाहरण आहे, भांडण करण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने अन्यायाविरुद्ध झगडणे हे केवढे चांगले उदात्तीकरण आहे। वात्सल्य ही एक सहज प्रवृत्ती आहे। एखाद्या जोडप्याला दुर्दैवाने अपत्य नसेल तर अनाथ आश्रमातून एखादे बालक आणून त्यावर वात्सल्याचा वर्षाव करणे हे म्हणजे उदात्तीकरण होय। संभोग ही कामनिष्ठ सहज प्रवृत्ती आहे। शृंगारातून, विविध कलांच्या माध्यमातून, चित्रकलेतून, शिल्पकलेतून, नृत्यकलेतून तिचे उदात्तीकरण होईल। उदात्तीकरण केलेल्या कृतीला समाज मान्यता असते। लक्षात घ्या, विधान खूप महत्वाचं आहे। उदात्तीकरण केलेल्या कृतीला समाज मान्यता असते। आता आपण 13 नंबरची जी संरक्षण यंत्रणा आहे दमन, या संरक्षण यंत्रणेबद्दल माहिती घेऊ। ही जी संरक्षण यंत्रणा आहे ही आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण याचा उपयोग करतो आणि ह्याचा उपयोग तर सर्वसामान्य माणसं असो किंवा कोणीही असो या संरक्षण यंत्रणेचा उपयोग करतो म्हणजे करतोच। प्रत्येक व्यक्ती ही संरक्षण यंत्रणेचा उपयोग करतो। कुठल्या, दमन। आता दमन म्हणजे काय असतं, समजा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, आपल्याला 4 व्हीलर कार घ्यायची आहे पण आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण ती घेत नाही, किंवा आपली परिस्थिती नाही म्हणून आपण ती घेत नाही। आपल्याला अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायचं आहे, ही आपली इच्छा आहे पण घरचे त्याला सपोर्ट करत नाहीत, हे झालं दमन। आता एखाद्या नवविवाहित दाम्पत्याला फिरायला विदेशामध्ये जायचं आहे पण आपल्याकडे पैसे किंवा घरचे जाऊ देत नाहीत, त्याच्यामुळे ते जात नाहीत, हे झालं दमन। म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत त्याची आपण परिपूर्ती करत नाहीत, त्या इच्छा आकांक्षा आपण आपल्या मनामध्येच दाबतो, त्यालाच दमन असे म्हणतात। इतकं सोपं आहे दमन म्हणजे। आता आपण याचं सविस्तर माहिती घेऊ। माणसाच्या मनात कित्येक वेळा वाईट विचार येतात, वासना निर्माण होतात। व्यक्ती असे विचार, वासना दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असते, या दाबून टाकण्याच्या कृतीला दमन असे म्हणतात। एखाद्याने आपला राग मनातल्या मनात गिळून टाकला असे आपण म्हणतो, हा दमनाचाच प्रकार आहे। वासनेने आपल्या मनात अस्तित्वच नाही असे दाखवण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ते दमन असते। मनातल्या मनात येणारी वासना आपण दडपून टाकीत असतो। चिंता वाटत असतील तरी आपण निश्चित आहोत असे दाखवतो। भीती वाटत असली तरी आपण निर्भय आहोत, आपल्याला कशाचीच भीती नाही असे दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ते म्हणजे दमन। हे झाले पुस्तकी उदाहरणं। मग मी जे सांगितलं होतं ते आपले दैनंदिन उदाहरणं आहेत, तशामधून सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता आपण आणखीन एक संरक्षण यंत्रणा पाहू। त्या संरक्षण यंत्रणेचं नाव आहे आत्मताडण। संरक्षण यंत्रणा खूप महत्वाची आहे, याचा सुद्धा उपयोग आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करून घेतो। आपली चूक झाली असताना आपल्याला जबरदस्त शिक्षा झाली आहे हे दाखवण्यासाठी काही व्यक्ती स्वतःला शिक्षा करून घेतात, त्याला आत्मताडण म्हणतात। लक्षात घ्या, आपली चूक झाली म्हणून आपण ते दाखवण्यासाठी आपल्याला त्या चुकीचा खूप पश्चाताप झालाय, त्या खूप त्रास झालाय असं दाखवायचं आणि स्वतःला ज्या शिक्षा करून घ्यायचं, यालाच आत्मताडण म्हणतात। म्हणजे आपण स्वतः चूक करायची आणि त्या चुकीची शिक्षा आपण स्वतःलाच द्यायची, हेच आहे आत्मताडण म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे। आत्मताडण करून घेऊन अशा व्यक्ती इतरांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतात, त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात। आमरण उपोषण करणे हा त्यातलाच एक प्रकार आहे। लक्षात घ्या, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा हे विधान परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की आमरण उपोषण करणे हे कोणत्या संरक्षण यंत्रणेमधला प्रकार आहे, तर आत्मताडण या संरक्षण यंत्रणेमधला प्रकार आहे। आता सर्वात शेवटची संरक्षण यंत्रणा आहे विस्थापन, भाव विस्थापन। या सुद्धा संरक्षण यंत्रणेचा उपयोग आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करतो आणि ह्या संरक्षण यंत्रणेचा उपयोग सासू असो किंवा सून असो किंवा आपले रोजचे आई वडील असो, भाऊ बहीण असो, यांच्या आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये याचा रोज उपयोग केलेला जातो। याची उदाहरण आपल्याला, आता याचे उदाहरण परीक्षेमध्ये सहज विचारत नाहीत तर ते म्हणीमध्ये विचारले जाऊ शकतात। कसे? वड्याचे तेल वांग्यावर काढणे, लेकी बोले सुने लागे, हे त्याचे उदाहरण आहेत। याच्यावरूनच विस्थापन म्हणजे भाव विस्थापन आहे असे समजतो। आता बघा, वड्याचे तेल वांग्यावर काढणे, लेकी बोले सुने लागे,
आपल्यापेक्षा श्रेष्ठ वयस्क व्यक्ती आपल्याला रागवली तर आपण त्या व्यक्तीवर रागवू शकत नाही, तर तो आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीवर राग प्रकट करत असतो. पती रागावला तर पत्नी आपल्या पतीवर राग न काढता ती आपल्या मुलांवर राग काढते. हेच आहेत विस्थापन किंवा भाव विस्थापनचे उदाहरण. समजा आपल्याला आई वडिलांनी रागवले किंवा आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे ती आपल्याला आई वडिलांनी दिली नाही, त्या गोष्टीचा आपल्याला राग आला, तर त्याचे विस्थापन आपण कुणावर करतो की आपल्या लहान भाऊ किंवा बहिणीजवळ, किंवा एखादा मित्र असेल तर आपण त्याला रागवतो, त्याला बोलतो. हेच आहे भाव विस्थापन. तर हा संरक्षण यंत्रणेचा चॅप्टर अशा पद्धतीने समाप्त होतो. हा संरक्षण यंत्रणेचा चॅप्टर तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ह्या जेवढ्या काही संरक्षण यंत्रणा आहेत, म्हणजे डीएड बीएड पर्यंत जेवढ्या काही संरक्षण यंत्रणा आहेत, मी सर्व एकत्रित गोळा करून तुम्हाला दिलेले आहेत. त्याचा अभ्यास करा. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या घडणाऱ्या घटना त्याच्यावरले उदाहरणं आहेत, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आता आपण ह्याच्यानंतर जो पाहणार आहोत तो फडके प्रकाशन पुस्तकाच्या मधला जो सेकंड चॅप्टर आहे, आपण जो आणखीन पाहिला नाही, अध्ययन प्रक्रिया स्वरूप उपपत्ती, हा चॅप्टर झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट डेला आपण तो चॅप्टर पाहू. जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्त्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखा वाटत असेल, तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाही, ही विनामूल्य सेवा आहे. सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातात.